घटनाबाह्य सरकारला गेल्या वर्षभरापासून सांगतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढावी, नाहीतर मी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं आवाहनच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावं. ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे. पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीये. काल परवाकडे पण पाहिलं असेल, हायकोर्टाने ताशेरे ओढलेले इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे. 1 वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये. याला लोकशाही म्हणतो का आपण? महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत. आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत, कारण यांच्यात हिंमतच नाहीये. आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही यांनी मारलेली आहे, संपवलेली आहे. ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत.